मराठीत गुढीपाडव्याला फार महत्त्व आहे. नवं वर्षाचं नवीन दिवस आणि त्याच्यात असं नवीन चॅनल, त्यामुळे मराठी रसिकांसाठी ही मेजवानीच आहे असं म्हणायला लागेल. कारण मराठी संस्कृती आणि इतिहासामध्ये असंख्य असे कार्यक्रम किंवा असे क्षण आहेत की जे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून देता येतील आणि मराठीत असे आल्यानंतर नक्कीच रसिकांना पण ते आवडतात. जो राजशिवछत्रपती असो, बाजीराव मस्तानी असो, बालगंधर्व असो, जेवढे वेगवेगळे विषय मी हँडल केले तसेच आणखीन विषय पण ज्या टी व्ही माध्यमातून येत आहेत. तर असं केल्याने एक नवीन मराठी कार्यक्रमांना चांगलं एक सादर करण्यासाठी मार्ग मिळेल आणि कलर्स ह्या माध्यमातून ते फार चांगल्या पद्धतीने सादर करतात. त्यांची टीम, त्यांचं ऑर्गनायझेशन फार चांगलं आहे आणि खरंच मराठीला चांगले दिवस आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण असे चॅनल जेव्हा मराठीच्या भाषेकडे वळतात तेव्हा आणखीन आपले चांगल्या कार्यक्रमाला उजाळा देता येईल. पण सर, इथे तुम्ही कोणते नवीन प्रोजेक्ट्स घेऊन येणार आहे? कारण की इतके वर्ष तुम्ही इतके छान छान प्रोजेक्ट्स घेऊन आलेला आहात, तर कलर्ससाठी काही आणणार आहेत की नाही? कलर्समध्ये आणायचं म्हणजे कलर्सची उधळण करण्यासारखाच कार्यक्रम हवा. नक्कीच मराठीतले जे मी आत्तापर्यंत कार्यक्रम वेगवेगळे, मग मराठी पाऊल पडते पुढे असो किंवा ऐतिहासिक ह्याच्यातले आहेत, तर त्याच विषयामध्ये ह्या पुढच्या वर्षात नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या गुढी उभारायची आहे आणि त्याच्यानंतर मग ती कलरची उधळण करायची आहे. सर, एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. मी नितीन राजश्री मराठीच्या वतीने मी नितीन चंद्रकांत देसाई, मराठी भाषिकातल्याच शिवाय न मराठी असलेल्या पण सगळ्यांना मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ही गुढी आपली संस्कृतीची उंच उंच होत जावो आणि मराठीचा झेंडा त्रिपार फडकत राहो.